बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. वैभववाडी एसटीच्या वेळापत्रकाबाबत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचं उद्या होणारं आंदोलन स्थगित करण्यात आलंय, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी दिली आहे. संस्थेच्या मागण्या पालकमंत्री नितेश राणे आणि सभापती सिद्धेश रावराणे यांच्या माध्यमातून मार्गी लागल्याबद्दल त्यांचे आभार मानलेत. काय म्हणालेत रावराणे पाहूया. वैभववाडी तालुक्यातील बरेच दिवस आणि शाळा कॉलेज डिप्लोमा हे सर्वच कॉलेजेस चालू झाले आहेत. हे 3 महिने झाले चालू झाल्यानंतर आणि संपूर्ण गाड्यांची गैरसोय होत होती एस टी बसची, आणि त्यामुळे सदरचा विषयच्या संदर्भात वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने आम्ही आंदोलनाचं नोटीस दिलं होतं आणि याची दखल सर्व पंचायत समितीचे सर्व सन्मान्य सदस्य आणि तालुक्याचे सभापती, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांनी तातडीने याची दखल घेतली आणि या सर्वच्या सर्व गाड्या चालू होण्याबद्दलचं वैभववाडी तालुक्यातील सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व शिक्षण संस्थांनी जोरात आवाज उठवला होता. या आवाजाची दखल माननीय पालकमंत्री यांनी घेतली आणि तात्काळ एस टीच्या सर्व अधिकाऱ्यांना, जिल्ह्याचे प्रमुख एस टीचे जे आगर प्रमुख आहेत त्यांना काल नितेश राणे साहेबांनी आदेश दिले की तातडीनं कॉलेजच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या मान्य करून मानव विकासच्या ज्या गाड्या 7चे 7 या वैभववाडीमध्ये इथे दाखल कराव्यात आणि प्रत्येक विद्यार्थ्याची कोणतीही प्रकारची अडचण होणार नाही, तो विद्यार्थी कॉलेजला वेळेवर येईल अशा प्रकारच्या पालकमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतर सर्वच्या सर्व गाड्या आज एस टी डेपोच्या आमच्या ताब्यात मिळालेल्या आहेत आणि त्या पद्धतीने सभापती पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये सभापतींच्या दालनामध्ये जे रूट ठरला की वस्तीच्या कोणत्या गाड्या कुठल्या गावी जाणार आहेत त्या सगळ्या रूटप्रमाणे आजपर्यंतच्या गाड्या ते आजपासून चालू करणार आहेत. आणि म्हणून आज एस टीच्या खात्याने आम्हाला पत्र दिलेलं आहे. हे पत्र दिलेलं आहे, त्या पत्राप्रमाणे ते उद्यापासून कारवाई करतील अशा प्रकारचं आश्वासन एस टीने लेखी आम्हाला दिलेलं आहे. म्हणून उद्या होणारं जे आंदोलन आहे ठिय्या आंदोलन ते आम्ही स्थगित करतोय. आणि विशेष म्हणजे सभापती आणि त्यांची टीम जिप सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांनी पालकमंत्र्यांकडे हट्ट धरला आणि पालकमंत्र्यांनी हा हट्ट सर्व पूर्ण करून या सर्वच्या सर्व गाड्या पालकमंत्र्यांनी चालू केल्याबद्दल पालकमंत्र्यांचे, सर्व पंचायत समितीचे, झडपींचे, सगळ्यांचे आम्ही सर्वजण आंदोलन जे आम्ही आहोत संस्थेचे प्रमुख आहोत किंवा लाभार्थी आहेत, विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व पालकमंत्री आणि सभापती आणि सभापती टीमचं आम्ही अभिनंदन करतो.